उत्पत्ती एकादशी व्रतकथा उपवास महत्व महिमा प्रयोजन व फलश्रुती। ऐका पुण्य पवित्र कथा, सावधान व्हावे श्रोता, जयाचेनी अवधाने सर्वथा, कली कल्मशे नासती। जो अचरला अंबऋषी, रुक्मांगद सूर्यवंशी, तेची व्रत एकादशी निज धर्मासी सांगेन। परिसा एकादशीचा महिमा, तोची दिवस पुरुषोत्तमा, मुकुटमणी सकल धर्मी, विचित्र कर्मा सोडविणे। उत्पत्ती एकादशी ही एकादशी, या एकादशीचं महत्व काय आहे, महिमा काय आहे? ज्यावेळी भगवान श्रीकृष्णाने सत्संग चाललेला असताना या सत्संगामध्ये राजा धर्माने केलेल्या प्रश्नाबद्दल की एकादशीचा महिमा सांगितलं, व्रत कसं करायचं हे सांगितलं, त्याचं आचरण काय करायचं, फलश्रुती काय, या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर, तिची उत्पत्ती सांगितल्यानंतर आता ही उत्पत्ती एकादशी कृष्ण पक्षामध्ये येत असते आणि या एकादशीची कथा राजा धर्मा मी तुला सांगत आहे अशी भगवान श्रीकृष्णाने त्या ठिकाणी राजा धर्माला ही एकादशीचं महत्व सांगायला सुरुवात केली, व्रतकथा सांगायला सुरुवात केलेली आहे। धर्मराजाने विचारलं, देवा, कार्तिक पक्षातील ही एकादशी, हिचं महत्व तुम्हाला लवकरात लवकर सांग। त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने सांगितलं की पूर्वी कीटक नावाच्या देशाची कर्णिका ही राजधानी होती। या राजधानीतील राजा अतिशय धर्मप्रवण, धर्माला मानणारा, प्रजेला न्याय देणारा, कधीही कोणावर जुलूम अत्याचार, प्रजेचा छळ न करणारा, तिला पिळून न काढणारा, न्यायाने सर्व लोकांकडून कर गोळा करून पुन्हा प्रजेच्या सुखासाठी, समाधानासाठी, त्यांच्या दुःखात सहभागी होऊन राजाच्या भंडारामध्ये हा कर भरून लोकांच्या कल्याणासाठी तो अंतःकरणापासून, मनापासून सर्व जे काही प्रयत्न येतील की प्रजेचे देव हे केवळ मंदिरात, मस्जिदीत नसतात, मशिदीत नसतात, तर ते कुठे असतात, तर ते सर्वसामान्य माणसामध्ये असतात, ही त्याची भूमिका असायची। आणि म्हणून प्रजेला कोणत्याही अडचणीमध्ये तो सदैव तत्पर, तात्काळ मदत करण्यासाठी तयार असायचा। त्याचं प्रजेवर अतिशय प्रेम होतं, मुलाप्रमाणे तो प्रजेवर प्रेम करायचा आणि म्हणून त्याच्या राज्यामध्ये सर्व जाती धर्मातील, पंथातील सर्व लोक एकत्रित गुण्या गोविंदाने नांदत होते। चारी वर्णाची लोक एकोमेकाला मदत करत होती, कोणीही कोणाला कमी लेखत नव्हतं। विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ, ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित, सत्य करा कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे। याप्रमाणे सर्व देवाची भक्ती करत असत, सत्संग करत असत, संत सज्जनावर त्यांची निष्ठा होती, स्वकर्म चांगल्या प्रकारचं करून धर्माचं आचरण ही प्रजा करत होती। कर्णिक नगरीमध्ये, त्या राज्यामध्ये सुदामा नावाचा एक ब्राह्मण होता आणि त्याच्या पत्नीचं, त्याची पत्नी अतिशय सुशील होती, ती अतिशय पतिव्रता होती, तिचं नाव सुव्रता असं नाव होतं। ती नावाप्रमाणे चांगल्या प्रकारे सर्व व्रत करीत असायची। परंतु पुढे दुर्दैवाची गोष्ट की त्यांच्या वाट्याला अतिशय दारिद्र्य आलं, घरामध्ये खायला पुरेसं अन्न नाही, सर्व गरजा भागत नाही, पुरेसे वस्त्र अंगावर मिळत नाही, सर्व अडचणी असताना देखील पण दोघांचं मात्र एकोमेकावरचं प्रेम त्या ठिकाणी थोडंही संपलेलं नव्हतं, थांबलेलं नव्हतं। ते एकोमेकावर जीवापाड प्रेम करत होते आणि जे काही पत्नी त्यांना सांगत होती, हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची,
ठेविले अनंते तैसेची राहावी चित्ती असू द्यावे समाधान। आणि म्हणून ही महासाधुनी आपल्या पतीबरोबर एक संवाद करत असताना एक दिवस म्हणते, महाराज आपल्या प्रारब्धानुसार, आपल्या नशिबानुसार, आपल्या पूर्वीच्या सुकृतानुसार आपल्या जीवनामध्ये काहीतरी पाप घडलेलं असेल आणि म्हणून आपल्या वाट्याला हे दारिद्र्य आलेलं आहे। हे सब पैसे के भाई दिल का साथी कोई नहीं है, जिसके पास नहीं है पैसा उनको नहीं है मान। गरीब बेचारा पंडित होवे उसके करे धिक्कार, गधा भी सेठ साहूकार बने उसके सलाम हजार। सूत पीत नारी प्रेम करता है पैसा देख के जान, जयदास कहे पैसा प्यारा भूल गए भगवान। किंवा सब पैसे के भाई दिल का साथी कोई नहीं, याच प्रमाणे सब पैसे को मान दुनिया में पैसा बना भगवान, जिसके पास नहीं है पैसा उनको नहीं है मान। म्हणजे ज्याच्याकडे पैसा नसेल त्याला मान नाही, धनवंतालाही सर्व मान्यता आहे जगी। सूत पीत नारी प्रेम करता है पैसा देख के जान। अशा प्रकारे सर्वांची त्या ठिकाणी अवस्था घडत होती आणि म्हणून ती आपल्या पतीला सांगते की आपण काहीतरी करू, चांगल्या मार्गाने कष्ट करू, आपण काहीतरी म्हणजे पैसे थोडेसे मिळवले पाहिजे। आणि पैशाला जगामध्ये खूप महत्व असतं, कारण पैसा असेल दुनिया फिरती पैशाभोवती। ज्याच्याकडे क्वेश्चन मनी त्याच्या मागे हजारो लोक असतात, ज्याच्याकडे नो क्वेश्चन मनी त्याला पुसाना कोणी। आणि म्हणून या जगामध्ये श्रीमंत माणसं ही पैशामुळे मूर्ख असली तरी शहाणी ठरतात आणि शहाणी माणसं ही पैसा नसल्यामुळे शहाणी असली तरी मूर्खपणा ठरतात। माणसाचा चांगुलपणा हा त्याच्या द्रव्यावर अवलंबून असतो आणि म्हणून तो आपण पैसा चांगल्या मार्गाने कमवू, आपण तो प्रपंचात घालू आणि त्यामुळे आपण पुण्य दान धर्म सत्कर्म करू यासाठी प्रयत्न करू। त्यावेळी राजा तिच्याकडे पाहत होता आणि तिला सांगत होता, बरोबर आहे, या जगामध्ये कितीही चतुर असला, पंडित असला, विद्वान असला, पैसा नसेल पण भाग्यापेक्षा अधिक, वेळेच्या अगोदर आणि भाग्यापेक्षा जास्त कोणालाही मिळत नाही आणि म्हणून तू वेळ यावी लागते। एक दिवस दोघांचा संसार आनंदाने सुखाने चाललेला होता। दारिद्र्याचे कोंड्याचा मांडा करून ती खात होती आणि त्याच वेळी त्यांच्या घरी नारद महर्षी त्या ठिकाणी आलेले आहे। नारद महर्षी आल्यानंतर श्री संतांच्या माथाचरणावरील साष्टांग हे करी दंडवत याप्रमाणे अतिथीचं चांगल्या पद्धतीने त्यांनी पूजन केलेलं आहे आणि सांगितलं, महाराज आज आमचा जन्म सफल झालेला आहे, भाग्याचा उदय ते जोडे संत पाय, आमच्या भाग्याचा उदय झाला। किंवा त्रिविध तापाची झाली गुळावण दिखिल्या चरण वैष्णवांचे, किंवा धन्य आज दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा सीन गेला, किंवा साधू संत येते घरा तोची दिवाळी दसरा। आणि मग सर्व ठीक आहे असं झाल्यानंतर त्या ठिकाणी नारद मुनींनी सांगितले, अरे तुमच्याकडे मला वाटतं बरंच दारिद्र्य दिसतंय, अजून प्रारब्धाची रेषा तुमच्या बदललेली नाही, तर त्यासाठी या दारिद्र्यातून मुक्त व्हायचं असेल, या गरिबीतून मुक्त व्हायचं असेल, दुःखातून मुक्त व्हायचं असेल, या वेदनातून मुक्त व्हायचं असेल, तर त्यासाठी तुम्ही उत्पत्ती एकादशीचं व्रत करा। आणि मग पुढे त्या ठिकाणी सुदामा ब्राह्मण आणि त्याची सुवर्ता नावाची जी पत्नी होती, या दोघांनी त्या ठिकाणी काय केलेलं आहे, तर सुदामा ब्राह्मणाने आणि त्याच्या पत्नीने त्या ठिकाणी ही जी उत्पत्ती नावाची एकादशी कार्तिक कृष्ण पक्षामध्ये येते ती एकादशी त्या ठिकाणी केलेली आहे आणि तिथपासून एकादशी व्रताला त्यांनी सुरुवात केलेली आहे। आणि ही एकादशी करायला लागल्यानंतर थोड्याच दिवसात या एकादशीच्या प्रयोजनामुळे पुढे त्यांचं दारिद्र्य नष्ट झालेलं आहे, त्यांची पापातून मुक्ती झालेली आहे, ते सद्गतीला प्राप्त झालेले आहे, त्यांच्याकडे अलोट संपत्ती आलेली आहे आणि त्या माध्यमातून ते पुण्य करत आहे। शेवटी अंती ते वैकुंठाला गेले। हे सर्व काय याच्या पाठीमागचं फळ असेल, कारण असेल तर ती म्हणजे उत्पत्ती एकादशी, तिचं व्रत। आणि म्हणून प्रत्येक कार्तिक कृष्ण पक्षातील एकादशीला उत्पत्ती
एकादशी असं म्हणतात. आणि म्हणून भारतीय संस्कृतीमध्ये उपवासाला अतिशय महत्व आहे. आजच्या काळात तर अनेक लोक डायटिंग करतात, बऱ्याच वेळा अनेक वेळा अवेळ फास्ट फूड सारख्या जमान्यामध्ये खा 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 कुठेही चविष्ट मिळतील ते पदार्थ खात राहत असतात. आणि त्यामुळे जे शरीरात ज्या पदार्थाचा निचरा होत नाही त्याला टॉक्झिन म्हणतो. अनावश्यक द्रव्य जे असतात ती शरीराच्या बाहेर जर फेकली गेली नाही तर ती शरीरामध्ये चरबीच्या रूपाने साठली जातात. आणि म्हणून ही चरबी कमी होण्यासाठी आणि ज्यावेळी आपल्या अंगावर चरबी वाढते त्यावेळी त्या ठिकाणी आपल्याला अनेक प्रकारच्या रोगाला आपण आमंत्रण देत असतो. आपल्याला भूक नीट लागत नाही, त्यानंतर आपलं त्या ठिकाणी पोट वाढत असतं, चरबी वाढत असतं. आणि म्हणून अनेक लोक वॉकिंगला म्हणजेच फिरायला जात असतात, कोणी शतपावली करायला जातात, कोणी योग करतात, कोणी आसनं करतात, कोणी नाना प्रकारचे शरीराची ज्या ज्या प्रकारची व्यायाम आहेत ती व्यायाम या ठिकाणी करत असतात. आणि म्हणून मला वाटतं आपण जर 15 दिवसामधून एक एकादशी म्हणजे महिन्यात 2 एकादशी येत असतात, एक शुक्ल पक्षातील आणि एक कृष्ण पक्षातील. जर आपण हे एकादशी केल्या तर निश्चितपणे आपलं आरोग्य हे अतिशय उत्तम राहील. जसा एखादा कारखाना असतो आणि त्या कारखान्याला देखील क्लिनिंग म्हणजे सुट्टी दिली जाते, एखादं महाविद्यालय असेल, कॉलेज असेल, कोणतंही जरी असेल तर कामगार असेल त्यालाही सुट्टी दिली जाते. आणि या सुट्टीमुळे आपल्या जीवनामध्ये आपल्याला ऊर्जा, एनर्जी, शक्ती, ताकद प्राप्त होत असते. आणि अनावश्यक द्रव्याचा आपल्या शरीरातील त्या ठिकाणी निचरा हा होऊन जात असतो. म्हणून आपणही हे एकादशीचं व्रत करावं. ही एकादशी व्रताची कथा ऐकल्याने, हिचं आपण उपवास केल्याने, हे व्रत व्यवस्थितरित्या केल्याने आपल्याही जीवनामध्ये आपल्याला संपत्ती प्राप्त होईल. त्या संपत्तीपासून आपल्याकडे पुण्य येईल आणि पुण्यापासून आपल्यालाही सद्गती प्राप्त होईल. आणि म्हणून आपण सर्वांनी भागवत धर्मामध्ये, वारकरी संप्रदायामध्ये, वैष्णव धर्मामध्ये, शैव संप्रदायामध्ये काही ठिकाणी अनेक लोक ही एकादशी करत असतात. तसं प्रत्येक 15 दिवसाला एक म्हणजे महिन्याला 2, 12 महिन्याच्या 24 आणि अधिक मास आला तर त्या 4 म्हणजे अशा 2 म्हणजेच मिळून जवळजवळ 26 एकादशी होत असतात. आणि म्हणून आपणही आपल्या जीवनात एकादशी करावं आणि एकादशीचं पुण्य आपल्या पदरात पाडून घ्यावं.